आम्ही लाडक्या बहिणींना 2,000 रुपये देणार. सांगलीत राहुल गांधींसमोरच खरगेंची मोठी घोषणा. राज्यात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चलती असून राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून जोमाने या योजनेच्या अनुषंगाने प्रचार आणि प्रसार जोरदार सुरू आहे. सत्ताधारी या योजनेचा लाभ आपल्याला मिळावा म्हणून महिला भगिनींना आवाहन करताना दिसून येत आहेत, तर विरोधकांकडून ही योजना निवडणुकांच्या तोंडावर असल्याचं सांगत सत्ताधाऱ्यांना लक्ष केलं जाते. तसेच आमचं सरकार आल्यास या योजनेच्या रकमेत अधिक वाढ करू असं आश्वासन दिलं जात आहे. आता थेट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्र दौऱ्यात सांगलीतून भाषण करताना राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. आमचं सरकार आल्यास आम्ही लाडक्या बहिणींना 2,000 रुपये महिन्याला देऊ असं मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार राहुल गांधी हेही व्यासपीठावर उपस्थित होते. मल्लिकार्जुन खरगे हे सांगलीत दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. तसेच राज्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्यासंदर्भात आणि लाडकी बहीण योजनेबाबतही भाष्य केले. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी हे 1,70,000 मतांनी जिंकले आहेत. मात्र विश्वजित कदम हे एका विधानसभेत 1,40,000 मतांनी जिंकल्याचं सांगत खरगे यांनी मोदींवर टीका केली. तसेच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हात लावला तो पडला, राम मंदिराला हात लावला ते गळतंय, गुजरातच्या पुलाचं उद्घाटन केलं तो पूल पडला, मोदी येत आहेत म्हणून पुतळा लवकर बनवा आणि तो बनवला आणि पडला असं म्हणत पुतळा कोसळल्यावरून नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. मूर्ति ठहरी है वो इसी महाराष्ट्र के आदमी ने, सुतार ने बनाया है. सुतार मैं समझता हूं चलगांव के हैं, इधर के ही है, मराठवाड़ा के. उन्होंने बनाया, एक मूर्ति नहीं, पार्लियामेंट में जितने मूर्तियां आज ठहरे हुए हैं वो सभी मूर्ति महाराष्ट्र के एक कर्ता धर्ता ने, सुतार ने बनाया है. मजबूत है. 50 साल से 60 साल से मूर्तियां हैं. लेकिन यहां आरएसएस के लोग जोश में आकर बनाए, लेकिन ठीक नहीं बनने की वजह से आज पूरा महाराष्ट्र का अपमान और देश का भी अपमान हो रहा है. भाइयों, मैं और एक बात आपको बनाना चाहता हूं. एजुकेशन में आरएसएस अपना हाथ फैला रही है, सिलेबस चेंज कर रही है और संविधान को भी हटाना चाहती है. संविधान को हम हटाना नहीं चाहिए, उसका मजबूत, हम संविधान को मजबूत रखने के लिए हम काम करेंगे. राहुल गांधी जी ने तो बीड़ा उठाया, संविधान को हम बचाएंगे, संविधान की रक्षा करेंगे, ये कहकर उन्होंने सारे देश में दौरा किया और संविधान को बचाने के लिए उन्होंने जो काम किया, आज गठबंधन की मेजॉरिटी नजदीक आ गई. अगर 20 सीट हमको मिलते तो मोदी सरकार आपको दिखती नहीं थी. ये मैं इसलिए बोल रहा हूं, आपके हाथ में है संविधान को बचाना, संविधान को निकालना, ये आपके हाथ में है. मोदी और आरएसएस ये तो इसको निकालना चाहते हैं संविधान को. बाबा साहब अंबेडकर बनाया हुआ संविधान को खत्म करना चाहते हैं. वो चाहते हैं, इससे पहले भी जब संविधान बना तब दिल्ली में, नागपुर में इन्होंने ये कहा कि ये जो भारत का संविधान बाबा साहब अंबेडकर ने जो बनाया है, वो बाबा साहब नहीं कहते थे, अंबेडकर ने जो बनाया है वो ठीक नहीं है. मनुस्मृति में जो कानून है, जो चीजें विचारधारा है, ये संविधान में नहीं है. इसीलिए इस संविधान को हम नहीं मानते.
ये कहा तुम देखिए, पढ़िए। और मेरे को ताजुब होता है कि महाराष्ट्र की विचारधारा, अरे ये फुले की विचारधारा है या अंबेडकर की विचारधारा है, छत्रपति शिवाजी महाराज की विचारधारा है, इसको आप भूल रहे हो और उनको पनपने दे रहे हो महाराष्ट्र में बीजेपी के नाम से। और जो सही शिवसेना कौन सी है, परसों इलेक्शन में आप देखे हैं, सही शिवसेना हमारे आघाड़ी के साथ है, सही एनसीपी शरद पवार के साथ है, ये सब सही लोग हमारे साथ हैं, नकली लोग उधर है। इसीलिए आपको सोच समझ के इस पार्लियामेंट तो लोग उनका संरक्षण करने के लिए तैयार है। अब झट सिक्योरिटी तुम्हारी चाहिए नहीं, तुम्हारा झट सिक्योरिटी तुम रख लो। वही शरद पवार जी ने कहा अब जरूरी नहीं, मैं लेने वाला नहीं। तो ये अपने लिए कुछ ना कुछ करने के लिए दूसरों को कुछ उनको भी हमने दिया, क्योंकि वो डर रहे हैं। जब आदमी डरता है तो उनको सिक्योरिटी की बहुत जरूरत होती है। अब आपको मालूम है, बहुत घमंड के साथ हमेशा मोदी जी फिरते थे, बोलते थे एक अकेला मोदी सबको भारी। सुना नहीं है? नहीं सुने? अरे क्या भाई, इतने लोग बैठे, मोदी का पार्लियामेंट में जो कहा वो नहीं सुने आपने? एक अकेला सब पे भारी मोदी, उन्होंने खुद ही बोलते थे, अब बोल रहे हैं। ये शक्ति आपकी है, आपके शक्ति के वजह से आज हम मजबूत अलायंस बनाकर पार्टी एक संगठन करके हमने बनाया है। तो इसलिए आप लोगों का आशीर्वाद हमारे लिए बहुत जरूरी है, और खास करके महाराष्ट्र में हमारी आघाडी बहुत मजबूत है। आमची आघाडी फार मजबूत आहे, त्याला कोणी हलवणार नाही। आम्ही टक्कर द्यायला तयार आहोत, आणि तिन्ही पार्टी मिळून जे काम आज करत आहोत, आणि राहुल गांधीजींनी जे सगळ्यांना एक मंत्र दिले की डरो मत, कोणी भ्यायचं नाही। तुम्ही भीला, डर गए तो मर गए, उठेंगेच नाही। त्यासाठी तुम्ही एक होऊन ह्या इलेक्शन मध्ये, जसं तुम्ही पार्लियामेंट इलेक्शन मध्ये एक होऊन आम्हाला सगळ्यात जास्ती सीट दिला आघाडीला, त्याचप्रमाणे आघाडीची सरकार आणा आणि महाराष्ट्रात सुख संपत सगळं येते। ते सगळे भांडून आलेत, त्यांच्याकडे काही नाही, आणि सगळे नकली पार्टी आहेत। आता बीजेपी हे करू लागला प्रयत्न, कसा तोडाव, कसा पैसे देऊन वोट घ्यावा। मला वाटतं एक स्कीम काहीतरी त्यांनी काढलंय असं सांगितलंय। कोणतं स्कीम ते? बहीण, हा, अरे 2000 रुपये पैसे देऊन ते एक योजना काढली ना त्यांनी, सगळ्या स्त्रियांना देणं, आणि त्या पैसा दिल्यामुळं ते महिला त्यांना वोट देतील, स्त्रिया त्यांना वोट देतील, ह्या समजुतीनं ते लोक पैसे द्यायला सुरू केले। अहो, तुमचं 2000 रुपये बघता, 2000 साठी तुमचं स्वाभिमान विकता, महाराष्ट्राचा स्वाभिमान गिरवी ठेवता, मोदीकडे गिरवी ठेवता तुम्ही। 2000 साठी, 1000 साठी मोदीला तुम्ही
गिरवी ठेवता महाराष्ट्रात. त्यासाठी पैसेला ठोकर मारा आणि एक होऊन हे महाराष्ट्र विकास आघाडीला निवडून आणा. आमची सरकार येईल, तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही करून देऊ. आणि महाराष्ट्र जे उभे आहे यांच्यामुळे उभं राहिलं नाही. ते याच्या पाठीमागे मी सांगितलो, चव्हाण होते, दादा होते, शरद पवार केले, पतंगराव केले, अनेक लोक शिंदे केले, किती लोकांचं नाव घेऊ. अरे यांनी तयार केलेला माल मसाला आणि ते आता हे क्लेम करू लागले. यांच्या हातून काही होणार नाही. काही करेल तर आम्हीच करू. आणि आमच्यामुळं देशात अगोदरपासून शेतकरीकडे आम्ही लक्ष दिलं आणि शुगर फॅक्टरीज आणि सामान्य जनताला शिक्षण देण्याचं काम हे सगळं आम्ही केलंय. म्हणून ते आम्ही धैर्याने सांगू शकतो. तुम्ही काय केलं सांगा. फोडणं आणि तोडणं, दुसरं काही काम नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.